हडपसर परिसरातील मांजरी बुद्रुक गावात शासकीय जमिनीच्या 1800 कोटी रुपयाच्या थकीत घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर अखेर शासन हालचालीला लागला आहे। क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने संबंधित जमिनीचा ताबा घेऊन ती पूर्णपणे कंपाऊंड करण्याचं तसेच गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। मांजरी बुद्रुक येथील सर्वे नंबर 180 ते 184 या मिळकतीत एकूण 73 हेक्टर शासकीय जमीन असून ती पाटबंधारे विभागाच्या मालकीची आहे। ही जमीन सन 1984 ते 2015 पर्यंत भाडेपट्ट्यावर सुभाष सामुदायिक सहकारी शेतकरी संघ लिमिटेड यांना देण्यात आली होती। मात्र भाडेपट्टा संपल्यानंतरही संस्थेने कोणताही वैध करार न करता सदर जमीन खाजगी आदेदेव कन्स्ट्रक्शन LLP या कंपनीला विकण्याचा ठराव पारित केला। या व्यवहारात अनेक शासकीय अधिकारी, सहकारी संस्थेचे पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असल्याचा आरोप संघटनेने केला होता। जमिनीचे शासकीय मूल्यांकन 306 कोटी रुपये तर बाजार मूल्य तब्बल 1800 कोटी रुपये इतके आहे। 3.30 कोटीचा रोख अपहार, 42 कोटींचा TDR व्यवहार, 16 कोटींची बेकायदेशीर विक्री, शासनाच्या तिजोरीऐवजी खासगी बिल्डर कंपन्यांना फायदा। क्रांती शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर जलसंपदा विभागाने तातडीने आदेश जारी करत महामंडळाची जमीन पुन्हा ताब्यात घ्यावी, संपूर्ण क्षेत्राचे कंपाऊंडिंग करावे, 15 वर्षाचं नियमानुसार भाडे वसूल करावे। ही जमीन शासकीय मालकीची असल्यानं कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झाल्यास कारवाई करावी असा स्पष्ट आदेश दिलाय। तसेच महसूल विभागाकडून 2025 पर्यंत रेकॉर्ड सुधारणा होऊन सदर जमीन पुन्हा महामंडळाच्या नावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असेही निर्देश दिले आहेत। संस्थापक अध्यक्ष अमोल तुपे म्हणाले की ही जमीन लोकहितासाठी, रुग्णालय, क्रीडांगण आणि सामाजिक प्रकल्पासाठी वापरली जावी। खासगी बिल्डरांच्या घशात ही जमीन जाणार नाही। आम्ही हा प्रश्न न्यायालयात नेण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही। दोषींवर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, मनी लॉन्ड्रिंग कायदा आणि सहकारी कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजेत। शासनाने वेळेत कारवाई न केल्यास क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी दिलाय। क्रांती शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश मिळालं असून आता शासन प्रत्यक्षात कितपत ठोस कारवाई करतंय याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय। सामुदायिक सहकारी जी संस्था होती त्यांना जलसंपदा खात्याने एक भाडे कराराने जागा दिली होती आणि तो भाडे करार 2015 मध्ये संपुष्टात आलेला आहे। असं असताना त्यांनी बेकायदेशीर ही जागा स्वतःच्या ताब्यात ठेवली आणि बेकायदेशीर विक्रीचा ठराव बिल्डर लोकांना करून दिला होता आणि त्या ठरावामध्ये अविनाश भोसले तसेच अमर मांजरेकर आणि व इतर अशी बरीचशी नावं त्याच्यामध्ये आलेली होती। आणि ही सरकारी जागा जी आहे ही सरकारी जागा 154 एकर आहे। तिचं व्हॅल्युएशन 2000 कोटीच्या सुद्धा जास्त आहे। पण आज रोजी शासनाने आम्ही जे पाठपुरावा केला, क्रांती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जो पाठपुरावा केला त्याला आज खरं यश आलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही जो पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केले मुख्यमंत्र्यांना तसेच ज्या ज्या संबंधित खात्यांना आम्ही पत्रव्यवहार केले होते, तर आज त्या जलसंपदा खात्याकडनं असं पत्र आलं आहे की ही निव्वळ शासनाची जागा आहे आणि ही शासनाची जागा परत घ्यावी, तसंच कंपाऊंड मारावं आणि बोर्ड लावावे। आज खऱ्या अर्थाने बाबा या जागेचा जर पाहिला तर लोकहिताकरता वापर व्हावा। आमचे हात जोडून विनंती आहे राधाकृष्ण विखे पाटलांना, ही जागा लोकहिताकरता त्याचा वापर व्हावा जेणेकरून लोकांना त्याचा चांगला फायदा होईल आणि बिल्डरच्या कोणत्याही बिल्डरला देऊ नये आणि हे लोकहिताकरताच ह्या जागेचा वापर व्हावा। आम्ही वारंवार हेच सांगत आलेलो आहोत। नमस्कार, TRS डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत। बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे TRS गोल्ड माइन। आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती। प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज, सुपे पोलीस स्टेशन, सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा। प्लॉटला आहे 30 फुटी सामायिक डांबरी रस्ता। प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का।
तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा.